तेव्हापासून मी पुन्हा किनाऱ्याकडे पाहिले सुद्धा नाही. गोपालांच्या वचने नावावरून ओवाळून टाकलेला हा उतारा मी बाळासाठी काढून ठेवला. गोपालांच्या नावासाठी मी अपत्य स्नेहाचा त्याग केला. अगं फक्त हा हार काय कोणाच्या गळ्यात घालायचा? त्यासाठी आपल्या पोटच्या पुराला काळाच्या तोंडात पडतेस. माझ्या पातिव्रत्यासाठी मी साऱ्या जगावर, स्वर्गातल्या 33 कोटी देवावर सुद्धा उदकसो. मग दिनाराची काय करते? पितरांचा उद्धार करण्यासाठीच पुत्राचा जन्म असतो. मग अशा वेळी माझ्या पुत्राने उडी घालायची नाही. काय करायचं? वृंदावन गोपालांच्या नावासाठी, वसुंधरेच्या पातिव्रत्यासाठी आणि आर्य पतिव्रतांच्या पुण्य परंपरेसाठी अशा वीर मरणाला माझा दिना तयार आहे. ठीक. दामिनी आम्हाला किनारा वाईट सुंदरे अजून विचार. पहा, एकदा सुटलेला तीर परत येणार नाही. वृंदावन, मी वीर गर्जनेने तुम्हाला शेवटचे सांगते. माझ्या पातिव्रत्यापुढे मला कशाचीही किंमत नाही. दामिनी धिंगाणाला घेऊन इकडे. वसुंधरे, अजून तुला थोडा वेळ आहे. वसुंधरे, अगं कसला विचार करतेस? माझ्या बाबांच्या मरणाने आजोबा शिवलेल्या व्रतातल्या रुद्राध्यायाचं पठण करत होते. तोच 11वा अध्याय मी आठवत आहे. तर मग ठीक आहे. दामिनी, नीट उभी राहा. वसुंधरे, ही पहा माझी कटाया दिनाराच्या कळसाचा भेद घेत आहे. हर हर शिव म्हणून उडी शंकर देवा वृंदावनाला क्षमा कर. देवा असाच मला निष्पाप किनाऱ्याच्या मृत्यूमुळे ही कटाय त्याच्या रक्ताचे अश्रू ठळत आहे. ते आणि माझे अश्रू बसून गेलेला. आता दुसरा प्रश्न. उद्या असाच प्रसंग भूपालावर येणार. तुझं पातिव्रत्य जेव्हा तुझ्या पतीचे प्राण यापैकी एकाचा तुला उद्या त्याग करावा लागणार. वसुंधरे, अगं आता तरी तुझ्या हृदयाला पाझर सुटेल ना? माझ्या हृदयाच्या रक्ताचा पाझर दिनाराच्या हृदयातून वाहत आहे. पाण्यातल्या दिनाराला माझ्या हृदयाची साक्ष विचारा. ठीक. भूपालाला सुद्धा त्याच्या प्राणाची फिकीर नाही का म्हणून विचारलं. आपल्या प्राणाचा प्रश्न असल्यामुळे त्याचे डोळे तरी उघडतील हे खास. माझ्या पतीचे धैर्य हिमालयासारखे अढळ आहे. अंधाराचा ताप वाढताच हिमालयाच्या सुद्धा गंगा आणि जमुना वाहत. अचेतन सृष्टीला सुद्धा
प्राणाचा मोह दुपारच्या उन्हाचे झटके बसू लागतात. निर्जीव सावली सुद्धा माणसाच्या पावाचा कामिनी यातलं एक अक्षर जरी बाहेर गेलं तर तुलाही तुझ्या प्राणास उगावं लागेल. लक्षात